कृष्ण हरे
It
Ah
जीवाजी सर्वतोडी हे जीवाजी सर्वतोडी नकाई महायोग पीठे तटभीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाच्या ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं
मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा नमिला गणपती माऊली सारजा गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा नमिला मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती प्रथम ही गुरुगौ शीश नवावो हरिजन नामे गान लगाओ राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम कहो तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपुएक जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा राम भक्त हनुमान जी श्री सीताराम जी श्री भगवान महादेव जी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभू प्रेमी सज्जन सर्व गुणीजन टाकरे मंडळी गायक वादक सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि या सेवेला प्रारंभ करतो। आजची सेवा ही उपांत्य सेवा आहे, 6व्या दिवसाची मागणीची सेवा आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग भक्तीचे आगर ज्ञानाचे सागर वैराग्याचे शिखर जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील असा अभंग सर्वांच्या परिचयास आहे। विठ्ठल विठ्ठल या
पावन भगवान बजरंग बलीच्या दरबारामध्ये आणि हा सप्ताह सुरू आहे. किती वर्ष आहे? 17वं वर्ष आहे. गुरुवर हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण आणि व्यासपीठ आणि रामायण कथाकार गुरुवर्य मधुकर महाराज घुगे आहेत आणि गायक वादक हे तर फारच महाराष्ट्रात प्रसिद्ध असे दिग्गज मंडळी आहे. गायनाचार्य संजू महाराज रोडे, शिवाजी महाराज लेंबे, श्रीराम महाराज रोडे, सांगीकर अशोक महाराज सांगळे साताळा, मधुकर महाराज दौंड, पंढरी महाराज दौंड, आप्पासाहेब महाराज हरणे पोखरीकर, पळशीकर महाराज, कृष्णा महाराज पळसकर, ज्ञानेश्वर महाराज, मृदंगाचार्य हरिभक्त परायण सरोज महाराज शिंदे, कैलास महाराज दौंड, काशेश्वर महाराज आदाने, ही सर्व गुणीजन मंडळी. आणि मला असं वाटतं की आज कीर्तन मागणीचं आहे तर अशा मंडळीमध्ये चालू द्यावं 12-1 वाजेपर्यंत, नाही? कारण माझा पहिलाच प्रसंग आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज मी माझ्या समाज बांधवांच्या सेवेसाठी हजर झालो आहे. आणि कौतुकाची गोष्ट ही आहे, मला असं कौतुक करावं असं वाटतं मंडळी तुमचं की राजपूत समाजातले राहून इतक्या हिरिरीनं उत्साहानं हा कार्यक्रम तुम्ही करतात आणि एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित राहतात. खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावं तेवढं थोडंच आहे. मला वाटत होतं छोटस गाव आहे, 100-150 लोक असतील कार्यक्रमाला, पण इथे तर असे मंडळी भरपूर आहे. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत माझ्या माता भगिनी. तुम्ही असे समोर यायला काय, आपला इथं महाराज आहे काय असं द्या आणि तुम्ही मला सांभाळून घ्या बरं का. म्हणजे माझी तब्येत वयानेही थोडं वय काही विशेष नाही म्हणा, माझं 67-90 नाही हो, 67 वर्षाची वय आहे, पण थोडं पायानं गेलोय आणि मला काही येतही नाही, म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्याल असं मला खात्री वाटतं. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, चित्त जावे विठ्ठला, चित्त जावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. जय श्रीराम. माझिया बोबडिया बोला, हो माझिया बोबडिया बोला, 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 हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा किंवा मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल या अभंगाचा साधा स्पष्टार्थ सांगतो. तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताला दान मागतात की हेच दान, हेच दान मला द्या. काय द्या?
तर तुझा विसर न व्हा, मला तुमचा विसर पडायला नको. महाराज, माझा विसर जर तुम्हाला नाही पडला तर तुम्ही काय करणार हो? तर महाराज म्हणतात, तुमचे गुण आवडीनं गाईन आणि माझ्या जीवनातली हीच मोठी ठेव संपत्ती राहणार आहे. हीच माझी सर्व जोडी. अहो, लोक भक्ती करतात तर कोणी मुक्ती मागते, कोणी धन मागते, आणि तुम्ही म्हणतात की फक्त भगवंताचं गुणगान गाईल आणि हेच माझं भांडवल आहे. मुक्ती मागून घ्या, धन मागून घ्या, संत संगती मागून घ्या. तर महाराज म्हणता, मला मुक्ती नको, मला धन नको, मला संत संगती पाहिजे. आणि हे मिळत जर असेल मला, आणि याच्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म जर घ्यावा असा वाटतं, मग घ्यावा लागेल, तर मला सुखानं तुम्ही गर्भवासात घाला, हेच माझं मागणं आहे. साधा स्पष्ट अर्थ झाला. महाराजांना आपण ह्या अभंगाची जर मांडणी पाहिली तर तुम्हाला असं वाटेल की तुकोबारायांनी जी भक्ती केली ही मागण्यासाठी केली, नाही का? तुम्ही आपण भक्ती कशासाठी करतो? थोडं बोलत जा, मला प्रश्न विचारायची सवय. देवासाठी करतो की आपल्यासाठी करतो? आपल्यासाठी करतो. भक्ती केल्यानंतर काहीतरी आपल्याला मिळावंसं वाटतं की नाही वाटतं? वाटतं. म्हणजे आपल्याच कॅटेगरीचे तुकाराम महाराज असावे असा आपला विश्वास आहे की नाही? पण तुकाराम महाराजांची 8 पिढ्यांपासून भक्ती होती माय बापा हो, विश्वंभर बाबापासून. त्यांनी कधी काही देवाला मागितलं नाही. भक्तीचं ऋण त्यांच्यावरती चढलं. तुकोबाराय समोर गेले म्हणजे भगवंतानं मान खाली घालायची. असं बरेच दिवस चालू राहिलं. तेव्हा एक दिवस रुक्मिणी माता म्हणते की देवा, इतर भक्त येतात तर तुम्ही ताट मानेनं त्यांच्याकडे बघतात, आणि तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांच्याशी नजरानजर नाही मिळवत, खाली बघतात. काय कारण आहे? काय सांगू देवी तुला? त्या तुकोबारायांचं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावरती झालंय. आणि ऋणको जेव्हा समोर येतो तेव्हा कर्जदार आपोआप खाली मान घालतो. मी कर्जदार आहे, माझ्यावरती त्यांचं कर्ज आहे. मग त्या कर्जातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा ना. तुकोबारायांना म्हणा की काहीतरी मागून घ्या, मी तुम्हाला देतो. तुमच्याजवळ काय कमी आहे? तुम्ही षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. तर भगवंत म्हणाले, देवी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांनी मागायला तर पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे एकदा त्यांना आग्रह तर करा. तुकाराम महाराज रावळात आले आणि रुक्मिणी मातेनं चार्जिंग केल्यामुळे भगवंताला थोडस स्टॅमिना आला. काय माणूस जरी कमजोर आला पण घरातून जर चार्जिंग झाली ना तर माणूस फॉर्म मध्ये येतो, नाही का साहेब? घर में काही घुसरे आहे, नकलं बाहेर मग येत हमारा पिस्सा. हा लगेच म्हणतोय अजाव. तसं भगवंतालाही स्टॅमिना आला. तो म्हणते ना, आहे ना माझ्या पाठीमागे, हो आहे. नाही आले तुकाराम महाराजांना. मग भगवंत त्यांच्याकडे पाहता. तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला माय बापा हो, की आज भगवंतानं मला नजर दिली, माझ्याकडे पाहत आहे. तर भगवंत पाहता कशासाठी आहे? मागण्याची वास, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे.
आता तरी काही मागेल. पण तुकाराम महाराज काही बोलत नाही. देव म्हणता हो तुकोबा नाही काहीतरी मागा ना, मी द्यायला तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझी मला सुतळी सुद्धा नको, दुसरं काय पाहिजे. तुम्हाला माहित नाही आमच्या घराण्याची रीत. आमच्या घराण्यामध्ये भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबन जळोजी नेला देवाने. आम्ही आमच्या बापदाद्यांची रीत आहे. काही मागणे ते आम्हा अनुचित, काही मागणे वडिलांचे काही मागणे त्या अनुचित. आम्ही मागण्यासाठी भक्ती नाही करत बाबा. आम्हाला माहित आहे भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भगवंतानं भक्तांचं लक्षण सांगत असताना 13व्या श्लोकापासून म्हटलं आहे, अनपेक्षा अशुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी ओ मद्भक्त समे प्रिय. जो काही मागत नाही, निरपेक्ष आहे, ज्याला कसली इच्छा नाही, तो भक्त मला आनंद अत्यंत प्रिय आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रेय करुणे वच निर्ममो निरहंकारो सम दुःख सुख क्षमी. जो कोणाचाही द्वेष करत नाही, खूप सुंदर लक्षण आहे. आपण पाहून घ्यायचे. मी जर भक्त आहे असं वाटत असेल तर त्या भगवद्गीतेला विचारून घ्यायचं की या कॅटेगरीमध्ये मी बसतो का. जर नसेल बसत तर भक्त म्हणण्याचा अभिमान करू नये. तर आम्हाला माहित आहे की मागणं हे आवडत नाही. आणि मागायचं कशासाठी.
लोक मागतात तर संसाराचं मागतात, देवाचं नाही मागत. देव नको आहे लोकांना. जेव्हा तुकोबारायांनी लोकांकडे पाहिलं की जिकडे तिकडे उदो आहे भक्तीचा, लोक मंदिरावर गर्दी भक्तांची, वारीवर गर्दी भक्तांची, आणि बिचारे भक्तीसाठी भगवंतासाठी एवढे व्याकुळ होत आहेत, कष्ट सहन करतात, तर का ना आपण यांच्या दारातच देव घेऊन जावा. आणि म्हणून एके दिवशी पाठीचा देव घातला तुकोबारायांनी आणि गल्ली गल्लीनं फिरायला निघाले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयला आला घरा कोणी, आयला आला घरा कोणी, आयला आला घरा कोणी, अरे देव घ्या आता घर पुसून आला. लोक म्हणाले देव न लगे, देव न लगे. तुकोबारायांना वाटलं की कदाचित लोकांना वाटत असेल देव फार महाग असेल, पैसे लागतील, आणि आपल्याजवळ तर पैसे नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात अशी भीती असेल ना. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, तरी लोक घ्यायला तयार नाही. आणि मग आपण जी भक्ती करतोय नुसतं दांभिकपण आहे. संतांनी भक्ती देवासाठी केली, काही मागण्यासाठी नाही केली. मग तुम्ही म्हणाल की महाराज तुकोबारायांचे, एकनाथ महाराजांचे सर्व संतांचे अभंग मागणी पर आहे, मग हे त्यांनी उगच केले का? उगच नाही केले. तेव्हा भगवंतानं आग्रह केला की काहीतरी मागा. समोरचा माणूस कोण आहे, जेवण फुल झालं, काही अपेक्षा नाही, पण बहुरे साहेब समोरून आले आणि महाराज घ्यावंच लागेल, थोडस पडू द्या ना, पण घ्यावं नाही तर अपमान. एवढे प्रतिष्ठित माणसं आपल्याला वाढतायत आणि आपण नाही घेणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. सर्व जग ज्याच्या पुढे हात पसरवतं भीक मागतं, तो भगवंत आपल्याला विनंती करतो आहे की काहीतरी मागा. त्या भगवंताची मान ठेवण्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं तुमचा आग्रह आहे म्हणून मनसी काही मागा, म्हणून मी मागतो. काय मागतो? अभंगाच्या पहिल्या षष्टीचा प्रत्यय लावून चकारात्मक हेच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरं नको. हेची दान तुझा विसर न व्हावा. आता दान ज्याच्याकडे मागायचं त्या माणसा दाता जो आहे तो त्याच्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. आपण जे मागतोय ते त्याच्याजवळ असायला पाहिजे. दुसरी गोष्ट देणारा हा दाता पाहिजे, उदार पाहिजे.
आणि तिसरी गोष्ट तो स्वतंत्र पाहिजे. काही लोक श्रीमंत असतात पण दाते असतात असं नाही, काही दाते असतात पण स्वतंत्र असतात असं नाही. सप्ताहाची मीटिंग भरली किंवा आपल्याला अमुक अमुक दिवशी गावामध्ये फिरायचं म्हणून 4-5 कांजीच्या टोप्यावाले प्रतिष्ठित लोक गावामध्ये फिरायला लागले. चांगली 2-3 मजल्याची बिल्डिंग पाहिली, 2-3 कारा समोर उभ्या आहे. राम राम. हा बरं होय, कस काय आया था माव. काही नाही, आपला गाव सप्तो बट रे, आजची बात आहे सप्तो बट रे. फिर हमको लग्यो कि पहला से सेठ का तरफ ही जानो, श्रीमंत है, 2-3 गाड्या लगी है, खेती बाड़ी भरपूर. बोलो काही बोटो तुम्ही हा मग चहा काही करणार. घरात जातात लोक आहे नाही सप्ताहाला पैसा मांग रहे, थारो काही विचार आहे नाही. विचारता का तुम्ही घरी? गृहमंत्र्याचा सल्ला घेतल्याशिवाय ठराव पासच होत नाही. बाईनं हुकार भरला तर मग भाऊ म्हणता ठीक आहे, काय 10-5 हजार रुपये जे द्यायचे ते द्यायचे. दुसऱ्या एका घरी गेले, तो म्हणाला माझ्याजवळ तुम्हाला काही काम धंदे आहे की नाही. अरे एवढे सत्याचे पैसे जमा करता, गावच्या गाव पंगत देता, 2 टाइम चुल्याला निवता, पण याच्यातून आउटपुट काय निघते सांगा. काय परिवर्तन आहे आणि कशासाठी हे खर्च करता. एवढे पैसे जर बँकेत टाकले किंवा जमा करून व्याजानं दिले तर किती पैसे होतील. पैसा आहे पण दातृत्व नाही. तिसऱ्या एकाकडे गेले, गळ्यात माळ आहे, हरिपाठ घेतो आहे, या जय माऊली जय कसे आले, कसे गरीबाच्या घरी पाय लावले. सप्ताह आहे आपल्याकडे, वा वा आनंदाची गोष्ट आहे. सप्ताह आहे, संस्कार आहे. संस्कार शाळा जगामध्ये कुठे नाही. या भागवत धर्मातून, भागवत पारायणातून, ज्ञानेश्वरी पारायणातून जे संस्कार घडतात ते कुठेच दिल्या जात नाही. आनंदाची गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे. माझी इच्छा तर खूप आहे महाराज, 1000-2000 द्यायचे, पण काय करा परिस्थिती नाही. पंढरपूरला एखाद्या वेळेस गेल्या आपण, त्या घाटावरती दत्ता घाटावरती ते काही लंगडे पांगडे असे विचित्र लोक भीक मागतात. म्हणतात ते पाय धरून 1-2 पैसा द्याहो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्याहो धर्माला. याला वाटतं की यांना द्यावं पण खिशात काहीच नसतं महाराज. इच्छा आहे पण पैसा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज मागताय तर ते भगवंत स्वतंत्र आहे का? त्यांच्याकडे जे मागताय ते आहे का? आणि ते उदार आहे का? तर हो, भगवंत उदार आहे. एका लहानशा बाळानं वाटीभर दूध मागितलं तर त्याला त्या माझ्या भगवंतानं दुधाचा सागर देऊन टाकला. एका लहानशा बाळानं बसण्यासाठी जागा मागितली तर माझ्या प्रभूनं त्याला आढळपत देऊन टाकलं. आढळपती बाळ वैष्णविराजो, आढळपती बाळ वैष्णविराजो, आढळपती बाळ वैष्णविराजो. शिराचा सागर उपमन्या, सागर उपमन्या. असे समर्पक प्रमाण पाहिजे महाराज, मजा येते. असा दाता उदार भगवंत आहे आणि त्याला काय शक्य आहे. बरं तुकाराम महाराज तुम्ही मागताय तर काय मागताय? मागणारे काय मागता? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे तुकाराम महाराजांना देवाचा विसर होत होता का?
अनगडशा फकीर एकदा त्याच्या कानावरती कीर्ती गेली तुकाराम महाराजांची की तुकाराम महाराजांनी 4 ओळीचं 4 चरणाचं पत्र पाठवलं त्या रामेश्वर भट्टांना, तर त्याच्या शरीराचा दाह शांत झाला. अनगडशा फकीरानं शाप दिलेला. तर अनगडशा फकीराला वाटलं की ज्याच्या नुसतं त्या अभंगाच्या शब्दानं ज्याच्या शरीराचा दाह शांत होतो असा तो महात्मा असेल तरी कसा. म्हणून तो देहू गावामध्ये आला सिद्ध कटोरा घेऊन, भिक्षा देतो मैया. पण त्याचा कटोरा काही कोणाकडून भरत नव्हता. करता करता तुकोबारायांच्या दारी आला. तुकोबारायांची पत्नी जिजाई दळत होती आणि काशी नावाची मुलगी बाहेर खेळत होती. मैया भिक्षा देतो, कटोरा भरतो. त्या मुलीनं पाहिलं, ऐकलं आणि ती घरात गेली. आई दळत होती म्हणून त्या जात्याजवळचं पीठ, लहानशी मुलगी 5-6 वर्षाची, तिचा हात तरी केवढा असेल महाराज, आणि त्या हातामध्ये तिनं पीठ भरलं आणि ती द्यायला निघाली. तर जिजाबाई म्हणाली की बापचा आहेच बाणबो आला, काही कमवत तर नाही, आणत तर नाही, इकडून तिकडून मी आणते, तुमच्या डोंबल्यावर खायला देते, त्याच्यातूनही तू घेऊन चालली. म्हणून उठते आणि त्या मुलीच्या हातचं पीठ हिसकायला पाहते. त्या हिसक्यामध्ये पीठ खाली पडतं. नुसतं त्या मुलीचा हात पिठानं भरलेला असतो. ती जाते आणि त्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये नुसता हात असा झटकते तर कटोरा भरभरून वाहू लागतो. बेटी तू कौन है? बाबाजी मैं संत तुकाराम की छोकरी हूँ. कहाँ है तुकाराम महाराज? मेरे पिताजी शौच कर्मा के लिए गए, संडास के लिए. आता येतील तुकाराम महाराज, तेव्हा येतील तुकाराम महाराज, पण तुकाराम महाराज काही येईनात. आणि यांना झालं केव्हा तुकाराम महाराज येतात आणि केव्हा त्यांचं दर्शन घेतो, केव्हा त्यांची भेट होते. शेवटी आतुरता लागली. बोले कौन से दिशा में गए? बोले बाबाजी दक्षिण दिशा में गए. अच्छा. हा अनगडशा फकीर त्या दक्षिण दिशेला गेला गावाच्या, आणि बाबाजी एका झाडाखाली संडासला बसलेले होते. रामकृष्ण हरी मंत्र चालत होता. अनगडशा फकीर म्हणतो की तुकाराम महाराज म्हणून घेणारे संत यांना एवढं सुद्धा कळत नाही की भगवंताचं नाम कुठे घ्यायचं, काय घ्यायचं. तुकाराम महाराजांनी आपलं शौचविधी आटपलं, धोतर नेसले आणि मार्गाने लागले. आणि अनगडशा फकीर आडवे झाले. बोले महाराज आप तुकाराम महाराज है? बोले हाँ. आपको कुछ समझ है क्या नहीं, कुछ दिमाग है क्या नहीं? कौन सी जगह पर भगवान का नाम लेना, कीर्तन करना, कौन सी जगह पर? तो तुकाराम महाराज म्हणता महाराज आप सचमुच बोल रहे हैं, लेकिन क्या करूं, माझी मज झाली, माझी मज झाली अनावरवा चंदयाना माझा घेतला, चंदयाना माझा घेतला, चंदयाना माझा घेतला. माझी मज झाली अनावरवा पण काय करावं, माझी वाणी, माझी वाचा माझी हातची नाही राहिली, अनावर झाली. ज्या महाराजांची वाचा शिंक जांभई खोकला, तुका म्हणे एवढा वेळ वाया गेला. ज्यांच्या नामस्मरणामध्ये खंडना नाही, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जे अहर्निश रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात त्यांना देवाचा विसर तरी होईल का बाबा? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग जागृती, स्वप्नी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती, स्वप्नी, पांडुरंग. आणि मग अशा तुकाराम महाराजांना देवाचा विसर पडेल का, हा प्रश्न आहे. आणि तरी सुद्धा तुकाराम महाराज भगवंताला मागणी मारतात की तुझा मागणी मागतात की तुझा विसर न व्हावा. तर याच्या मागचं कारण असं आहे माय बापा हो, की तुकाराम महाराजांपुढे काही नमुने होते, काही उदाहरणं होते.
त्यांना माहित होतं की भरतखंडाचा राजा भरत, ज्याचं एवढं ऐश्वर होतं की नाही भोगिले सुरवर ऐसे भोग भोगोनी त्यागिले. वास्तविक ज्यांच्याजवळ सर्व गोष्टी अनुकूल आहे त्यांना वैराग्य होत नाही. जे विषय भोग भोगिती, जे विषय भोग सेविती, त्याशी कदा नव्हे विरक्ती. भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. पण भरतानं नवल केलं की एवढे भोग असल्यानंतर सुद्धा त्या भोगांचा त्याग करून आणि अरण्यामध्ये गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती आले. कशासाठी आले? भगवंताचं भक्ती करण्यासाठी, भजन करण्यासाठी. पण अंतकाळी देवाचं मी आलो कशासाठी हा भाव विसरून गेले. मरणाचं कसं होईल, मरणाचं कसं होईल हा विषय बाजूला राहिला. हरणाचं कसं होईल हा विषय आला. आणि परिणाम काय झाला? जड भरत राजा हरवी गर्भा केला, वाचने गाला तो गाला. जड भरत राजा हरवी गर्भा केला, भगवंताच्या प्राप्तीसाठी घरादाराला त्याग करून वनात आले. आणि शेवटी वासनेनं घाला घातला. दुसरं उदाहरण त्यांच्या पुढे होतं की जे देवर्षी नारद आहे, तिन्ही लोकांमध्ये जे भ्रमण करतात, अनेकांचा उद्धार त्या भक्ती मार्गाला अनेकांना त्या नारदजींनी लावलं. वाल्या कोळ्यासारखा महापापी त्या नारदजींच्या उपदेशानं बोधानं महर्षी वाल्मिक झाले. एवढा अधिकार त्यांना भेटला की बोलिले वाल्मिक आणि वर्तोनी दावीनं नामा म्हणे. असा अधिकार त्या नारदजींचा असल्यावर ध्रुव बाळाला उपदेश नारदजींनी केला, भक्त प्रल्हादाला उपदेश नारदजींनी केला, कितीतरी भक्तांचा उद्धार नारदजींनी केला. पण ते नारदजी एकदा शिलनिधी राजाच्या नगरीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी विश्वमोहिनी नावाच्या मुलीचा स्वयंवर होत होता. उद्या परवाला स्वयंवर आहे. भला मोठा मंडप घातलेला आहे. जिकडे तिकडे शिपाई दौडत आहे. तोरणे नगारे पताका वगैरे लागलेले आहे. नारदजी गेले. कोणती नगरी आहे? पृथ्वीवैकुंठासारखी. म्हणे शिलनिधी राजाची नगरी आहे, सुयोजन नगरी. असा म्हणे महाराज बरं झालं तुम्ही आम्हाला भेटले. आमच्या राजाचं म्हणणं आहे की आपल्या नगरीमध्ये कोणी संत साधू आला तर त्याला माझ्याकडे आणायचं, त्याची माझ्या हातून पूजा अर्चा करायची, सेवा करायची अशी माझी इच्छा आहे. चला म्हणे महाराजांनी बोलवलेलं आहे. नारदजी गेले शिलनिधी राजाच्याकडे. शिलनिधी राजांनी त्यांना सिंहासनावरती बसवलं, त्यांचं चरण प्रक्षालन केलं. आणि काय सेवा करू महाराज आपली? बरं झालं तुम्ही देवर्षी नारद आहे आले मोठ्या भाग्यानं. धन्य आदि दीन संत दर्शनाचा, धन्य आदि दीन संत दर्शनाचा.
धन्य झालो आज मी खरोखर. तुमचं दर्शन झालं. माझ्या मुलीचा स्वयंवर आहे महाराज, 2 दिवस थांबून जा तुम्ही माझ्याकडे. मुलीला बोलवलं, बेटा विश्वमोहिनी हे बाबांचं दर्शन घे. विश्वमोहिनी आली आणि नारदजी तिच्याकडे पाहत राहिले. म्हणे बाबा माझ्या मुलीचं भविष्य कसं आहे ते सांगा ना. मुलीकडे एवढे भारावून गेले ते नारदजी की पाहत राहिले. त्यांच्या मनात कामना निर्माण झाली की आपण लांबून पाहिल्यानंतर जर आपल्याला इतकं हिनं आपलं आकर्षण करून घेतलं आणि हे म्हणतात की भविष्य पाहायचं तर हिचा हात जर पाहिला तर आपल्याला अजून आनंद मिळेल. म्हणून महाराज मी तर भविष्य असंही सांगेल पण हिचा हस्तरेषा जर पाहिली तर अधिक भविष्य सांगता येईल. त्या विश्वमोहिनीचा हात नारदजींच्या हातामध्ये घेतला आणि नारदजींना जणू काय 440 व्होल्टेजचा झटका बसला. त्यांच्या त्या मुलीच्या हातावरती होतं का हिला वरणारा हा अजरामर राहणार आहे, जगतपती राहणार आहे. त्याला वाटलं की का ना आपणच हिला वरावं. कोणाला वाटलं? नारदजीला. पण या वेशामध्ये हा तंबुरा आणि या जटा आणि या वेशामध्ये थोडीच आपल्याला ही वरणार आहे. भविष्य सांगून दिलं की मुलगीचं भविष्य चांगलं आहे, पण मनामध्ये एक कामना निर्माण झाली, वासना. आणि एकांतात जाऊन भगवान नारायणाचं ध्यान करायला लागले. नारायण प्रगट झाले. काय नारदजी कस काय आठवण केली माझी? अहो म्हणे मला काम आहे, तुमचं स्वरूप पाहिजे म्हणे. मला तुमचं रूप जे आहे ना ते मला द्या. भगवंत म्हणाले की याला बाधा झाली. हा काय करणार हो माझ्या म्हणे एवढ्या चौकशा कशाला करता? मी कधी जीवनात तुम्हाला मागितलं का? कधीच मागितलं नाही. आज मागतोय तर तुम्ही मला विचारता कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे. हाव द्यायचं आहे की नाही, हाव का नाही सांगा. हो ना देतो ना म्हणे. देतो तुला हरिरूप देतो म्हणे. भगवंतानं सांगितलं आणि स्वयंवरामध्ये ते सर्व राजे आले, भगवानही आले, देव यक्ष गंधर्व ऋषी मुनी सर्व आले आणि हे बसले. भगवान यांना वाटलं की मला नारायणानं आपलं रूप दिलं, पण हरी या शब्दाचा एक अर्थ होतो माकड. भगवंतानं त्याला माकडाचं रूप दिलं आणि तेही असं रूप दिलं की फक्त विश्वमोहिनीला आणि भगवान शिवाचे 2 गण होते, शृंगी आणि भृंगी आजूला बाजूला बसलेले. त्यांनाच ते दिसत होतं, बाकीच्यांना नारदजी दिसत होते. जेव्हा विश्वमोहिनी माळ घेऊन तिकडे आली तर या माकडाला पाहून तिनं खडकन मान फिरवली. सकींना म्हणते का ग माकड इथं कस काय आलं? तरी यांना त्या वासनेमुळे त्याचं काही वाटलं नाही. त्यांना वाटलं आपल्याला म्हटलंच नसेल, आपण थोडेच माकड आहे. हिचं आपल्याकडे लक्षच गेलं नाही म्हणून उठून आणखी पुढे जाऊन उभे बसले तिथे. आणि तेव्हा मात्र ती म्हणाली की हे का ग हे माकड इथं पुन्हा पुन्हा कसं काय आलं? तेव्हा शृंगी आणि भृंगी जोराजोराने हसू लागले. पुढे जाऊन विश्वमोहिनीनं भगवान नारायणाला माळ टाकली आणि भगवान नारायण लक्ष्मी नारायणाचा जोडा झाला. आणि मग याला हसतायत. म्हणे महाराज जरा आपलं तोंड पाहून घ्या आरशात. जेव्हा नारदजींनी तोंड पाहिलं तर माकडाचं तोंड. आणि जो अहर्निश भगवान नारायणाचं भजन करणारा तो रागानं भगवंताकडे गेला. भगवान नारायण त्या विश्वमोहिनीला घेऊन तिथून निघत होते. पुष्पमाळा वरमाला घातलेली होती. नारदजी आडवे झाले. म्हणे देवा आजपर्यंत तुला कोणी वस्तात भेटला नाही, तू मोठा कपटी आहे. अरे तू कपटानं बळीराजाला पाताळात घातलं, तू दात्याचा अपमान केला आणि दरिद्रीचा बहुमान केला. तुझ्याजवळ काही न्याय आहे? पण तुला आजपर्यंत कोणी धडा शिकवणारा भेटला नाही. पण आज माझ्याशी गाठ आहे. मी तुला शाप देतो की तुम्हाला जसं माकडाचं रूप दिलं तसं तुला सुद्धा माकडाच्या साह्यानं जीवन जगावं लागेल, माकडाच्या मदतीनं. आणि मी जसा एका स्त्रीच्या वियोगामध्ये तरफडतो आहे तसा तू सुद्धा तरफडशील असा शाप भगवंताला दिला. आणि भगवंत रामावतारामध्ये त्याचा शाप शिरसावंदे केला, सत्य केला. नारदजी सारख्या भक्ताला जर भगवंताचा म्हणजे वासना कामना हे भुलवते तर आपल्याला का भुलवणार नाही? कदाचित अशी शंका तुकोबारायांना असेल. आणि म्हणून तुकोबारायांनी भगवंताला मागणं केलं की ह्याची दान दे गा देवा,
तुझा विसर न व्हावा विठ्ठला विठ्ठला तुम्हाला जर मी म्हटलं की माझा विसर पडणार नाही तर तुम्ही काय करणार आहे तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. मला जर विसर नाही पडला तर मी तुमचे गुणगान गाईन प्रेमानं. बरं भगवंताचे गुणगान गाईल असं याच्यामध्ये आहे तरी काय तर तुकाराम महाराजांना माहित होतं की काल परत्वे युग परत्वे भगवत प्राप्तीचे साधन वेगळे वेगळे होते. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात कृत युग समजो ज्ञानी त्रेदायाम यजतो मखै द्वापारे परिजनानाम कलोर्तन हरिकीर्तनात. या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं एकच साधन आहे. कोणतं साधन आहे कलियुगामध्ये कलियुगामध्ये करावे कीर्तन जय नारायण जय नारायण हे कलियुगामध्ये
कीर्तन करायचं, गुण गायचे. याच्यानंच माणसाला भगवंताची प्राप्ती होते. एरवी दुसरे साधन करून काही उपयोग नाही. पण आमचे बैताळ मिल्ले लोक हे साधं सोपं साधन सोडता ध्यान लावायला जातात, इकडे जातात तिकडे जातात. अरे काय तुम्हाला काय दुर्बुद्धी सुचते भल्या माणसा हो. हे भगवंताचं नाम किती गोड आहे, किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, हेची मज प्रेम, सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ. अहो त्या भगवंताचा नामाचा आनंद एकदा जर घ्यायला लागले ना, सदा नाम घोष कर हरी गो, सदा नाम घोष कर हरी गो, सदा नाम घोष कर हरी गो. सदा भगवंताचं नाम घेतलं, सदा हरीची कथा गायली तर चित्ताला समाधान प्राप्त होत. आणि समाधान हे सुख आहे. आपल्याला एरवी सुखासाठी आपण किती फिरलो तर सुख भेटत नाही. जेव्हा तुमचं समाधान होईल तेव्हाच तुम्हाला खरं सुख मिळेल. पण आमचं समाधान होतच नाही ना. किती प्राप्त झालं तरी आपल्याला अजून अजून हवा वाटतच. निस्वष्टी शतम शती दश शतम लक्ष्यम सहस्राधिको लक्ष्यशा क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछति चक्रेशा सुर राजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरि पदम याशा ओदिको गतः. किती जरी प्राप्त झालं, शिवाचं पद जरी प्राप्त झालं तरी समाधान नाही. का तर आशे पाशी नाही सुख, आशे पाशी परम दुःख, आशा सर्वांशी बाधक मुख्य दोष ते आशा. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दिन केले देवाशी, कथा गायची तरांची. त्या भगवंताला भीक आशा उपजली. संपूर्ण जगाने ज्याच्या पुढे भीक मागावी तो भगवंत बळीराजाच्या दारात भीक मागतोय. का म्हणून समाधान हे सुख आहे. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि ते समाधान कुठे भेटतं तर फक्त भगवंताच्या नाम चिंतनामध्ये. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो. अहो या देहाचा सुद्धा आठवा राहत नाही.
आता तुम्ही इथं बसले, किती वाजले? काय कोणी घड्याळ पाहायला तयार आहे का? नाही. घराची काही चिंता आहे का आपण इकडे आलो तर घरी काही चोरगी वगैरे येतील? नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही हीच विनय भोगोदश, असंही भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून मी गुण गाईन आवडली आणि ह्याची माझी सर्व जोडी. मग तो भगवंत तरी म्हणताय की महाराज ठीक आहे, हे तर तुम्ही घेऊन गाता, तुम्हाला ती सवयच आहे परंपरागत, पण काही धन मागून घ्या, मुक्ती मागून घ्या. लोक कशासाठी भक्ती करता ना? तर बाबा म्हणता नर देहीचा हाची स्वार्थ, जो का साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करिता अर्थ अनर्थची जाणावा. शास्त्रकार म्हणतात धर्मार्थ काम मोक्षानो मेकोपी अश्चन विद्यते अजागल स्तनस्यैव तस्य जन्म निरर्थका. मनुष्यानं माणसाच्या जन्मात आल्यानंतर 4 पुरुषार्थ साधायचे असतात. कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि हे जर नाही साधले तर शेळीच्या गळ्याला असणाऱ्या लोळ्या पाहिल्या का तुम्ही? स्तन, अजागल स्तन म्हणतात त्याला. टपुरे टपुरे राहता, पण एखादा पाहुणा आला तर दूध निघतं की त्याच्यातून? नुसतं दिसायचे आहे ते, काही कामाचे नाही. तसे माणसं जे काही हे 4 पुरुषार्थ साधत नाही ते निव्वळ त्या बकरीच्या शेळीच्या गळ्याला असणाऱ्या लोळ्यांसारखे आहे दिसायला. आणि म्हणून विठ्ठल आणि तुम्ही मागेही म्हटलं होतं महाराज की किती वेळ काय सांगू गरमीची आतना मग भोगीता नारायणा मांस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा. हा, तुम्हीच एकदा एक म्हटलं होतं, एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे भोगवणी, दुरिताचे जाळे भोगवणी. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे भोगवणी, दुरिताचे जाळे भोगवणी. पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा नवस, हे आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही मुक्ती घ्या किंवा धन घ्या. जाऊ धनासाठी लोक काय काय करायला लागले, काय नाही करता. धनासाठी लोक बोगस शाळा चालवायला लागले. धनासाठी लोक इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षात जायला लागले. धनासाठी आमचे महाराज लोक कीर्तन विकायला लागले. धनासाठी जन देते प्राण. हो, तू काय म्हणे? धनासाठी देती प्राण, धनासाठी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही धन मागून घ्या. तर तुकाराम महाराज काय म्हणतात? तुम्ही म्हणता देवा मुक्ती घ्या, धन द्या, पण मला नको आहे या भंगाच्या 3ऱ्या चरणात. नरगे मोक्ती धन संपदा, हे नरगे मोक्ती धन संपदा, हे नरगे मोक्ती धन संपदा, नरगे मोक्ती धन संपदा, हे
देवा तुम्ही मुक्ती घ्या, मुक्ती आम्हाला नको आहे. तुम्ही ज्या मुक्तीची गोष्ट करता ना, तुम्हाला माहित आहे का, मोक्ष मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. होय सांगू होय मोक्ष म्हणताना तुम्ही मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परिणली लोणवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. अहो ती आमच्या घरी दासी आहे, आम्ही जसं सांगितलं तसं ते करते, म्हणून आम्हाला मुक्ती नको आहे. आणि मुक्तीमध्ये काय आनंद आहे का? जो आनंद भक्तीमध्ये आहे तो मुक्तीमध्ये नाही. साखर खाण्यामध्ये जो आनंद आहे तो साखर होण्यामध्ये आनंद नाही. मुक्ती मोक्ष पदामध्ये देव आणि भक्त एकरूप होतात आणि आनंद हा द्वैतामध्ये भेटतो. अद्वैतामध्ये आनंद नाही. आनंद घ्यायचा असेल तर काल्पनिक द्वैत भेद तयार करावा लागतो. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवैसे करी, दावी रूप मध गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता. का तर आनंद घ्यायचा असेल भक्तीचा तर त्याच्यासाठी देव आणि भक्तच व्हावं लागतं. म्हणून मला मुक्ती नको आहे. धन, अरे धनाची काय गोष्ट करता देवा तुम्ही? 350 वर्ष अगोदर 65 लाखांचे सावकारीचे कागद जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फाडून इंद्रायणी मध्ये डुबवले. जगातला पहिला कर्जमाफी करणारा कोण असेल तर आमचे तुकाराम महाराज. आम्ही कधी त्या धनाची अपेक्षा नाही केली आणि आम्हाला काय तुम्ही धनाचा आम्ही देता. आम्हाला माहित आहे धनाच्या मागे 15 अनर्थ आहे, पण मूर्ख लोक या धनाच्या मागे लागतात. धन हे साधन आहे, साध्य नाही. पण लोकांनी महाराज धनाला साध्य बनवलंय. धनासाठी काय काय नाही करत लोक. वास्तविक आमची कीर्तन परंपरा अशी आहे की सहज मिले सो दूध बराबर मंगली असो पाणी, चूस लिया सो खून बराबर कहे कबीर बानी. पण आता परमार्थ हा भक्ती नाही राहिला, पर माफ करा बरं, परमार्थ हा धंदा झालाय. धंदा का तर पैशामुळे माणसांनी आपली नीतिमत्ता विकली. आता मगाशी मागच्या परवाला माझा सप्ताह झाला रामकथा भागवत कथा वाशिम जिल्ह्यामध्ये. मला 3 पार्ट्यांनी संगीतकारांनी हो म्हटलं 1-1.5 महिन्या अगोदर. मग 8-15 दिवस मी म्हटलं झाले फिक्स आपले संगीतकार. लगेच फोन आला, महाराज ते काही जमत नाही. का बरं? नाही ते अमुक गावला मग आम्हाला इतके पैसे भेटतात. दुसरे पाहिले आणखी 1000 रुपये वाढवून. ते म्हणत महाराज तुमचा सप्ताह मध्ये येतो, आमचा 2 सप्ते जाता म्हणे त्या एका सप्त्यामध्ये. तो सप्ताह होता पंचमी ते बारस. आणि हे म्हणत की आमचा गुढीपाडवा ते अष्टमी नष्ट हनुमान जयंती 2 सप्ते होता. 8-15 दिवस भरोशावर ठेवून मारली चाट. मग तिसरे पाहिले, आता तिसरा अडला नारायण. कस तरी आपला कार्यक्रम पार पाडला. अरे बाबा एकदा वचन गेला, शब्द गेला, गेला गेला गेला. काय आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे, परमार्थ करायची आहे. चिंता करू नका तुम्ही संसाराची. अरे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर त्या परमेश्वरानं तुमच्या हानी 2 वाट्या दूध भरून ठेवलं हाडा मासाच्या शरीरामध्ये. तो कोणालाच उपाशी ठेवत नाही तर तुम्हाला उपाशी ठेवणार आहे का? आणि काय म्हणून तुम्ही एवढं करता? बरं जे हरामानं पैसे कमवणारे त्यांची औलादही चांगली नाही महाराज. कोणाचे मतिमंद आहे तर कोणाचे पोलिओ झालेला आहे, कोण वाकडे आहे तिकडे आहे. जैसे जिस भाव की खरेदी उस भाव की बिक्री आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणता मला धन नको. आता आमच्या लोकांनी तो धन शब्द गाळून टाकला.
आणि न लगे मुक्ती आणि संपदा करता. कारण धन घेणारे आणि ते धनावर काय बोलतील. मी जर म्हटलं की मला पैसा नको आहे तर तुम्ही जर माझं पाकिट खाली भरलं तर मग माझी पंचायत होईल ना. मग मी तो विषय घालूनच टाकतो ना. तर मला धन नको, मुक्ती नको, मग काय पाहिजे तर संत संग दे सदा. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पाई. तात मिले मात मिले पुनि भात मिले. लोक मिले सुर लोक मिले. लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ को जाई. सुंदर दास कहे सब कुछ मिले. संत समागम दुर्लभ भाई. सर्व गोष्टी या जगामध्ये शक्य आहे पण संत समागम फार दूर आहे, दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल महाराज का दुर्लभ. आता मागच्या महिन्यामध्ये पैठणला यात्रा भरली. जसे बरं जमिनीत दगड उचला तर काय निघतात त्या दगडा खाले. तुमच्याकडे निघता की काय माहित. विंचू आमच्याकडे निघतात. तू दगड उचलला की त्याच्या खाली विंचू. तसे जिकडे पहा तिकडे महाराजच महाराज. कस काय दुर्लभ आहे. महाराजाच्या आकाराचे प्राणी आहे, महाराज नाही महाराज. कारण शास्त्रकार म्हणतात शलै शलै न माणिक्यम मौक्तिक्यम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम नवने वने. असता जाता रवी चंद्र अमृत सुखे सेववीला. असता जाता रवी धरवेला. बाह्य हेला सागर करवेला. परित्या साधूची भेट न होईल. चंद्र अमृत सेववीला. असता जाता रवी धरवेला. बाह्य चंद्रामृत ही भेटत का. चंद्रामृत चंद्रामृत पेले का हो तुम्ही. त्याने पूजा केलेला पेत नाही का तुम्ही. दूध आटवून त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ते चंद्राची किरण त्याच्यात पडतात म्हणजे चंद्रामृतही भेटून जात. असता जाता रवी हाती धरवेल. असताला आणणारा रवी कमी हातात सापडतो का, पकडला जातो का. पण एका माऊलीनं त्या सूर्याला याडून धरलं. जिचं नाव शांडिल्य होतं. म्हणजे अस्ताला जाणारा रवी सुद्धा अडवून धरला. आणि बाह्य हेळ सागर समुद्र तरून जाता येईल का. नेमजशी ने रे मातृभूमीला सागरा. स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्र पाहून गेले. म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होतील पण ते संत भेटणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणता की मला सत्संगती पाहिजे. कारण सत्संगतीचा महिमा असा आहे. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम रे सत्संगतीशिवाय भगवंत मिळत नाही. हरी प्राप्तीशी उपाय संतांचे
संगती मनोमार्ग गती आकाशी पतीने बंदे सत्संगेन परम प्राप्य तस्प दुस्तरम तरते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू संत संगा वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाही साधन सत्य जाणवदा संत संगती शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही आणि संत संगतीत जे सुख आहे गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात संत समागम सुख जग नाही दरिद्र सम दुःख जग माही राम श्याम श्याम वाटतं खूप म्हणावं पण वेळेचंही भान ठेवावं लागेल ना आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम जय जय ठोबा आपलं सर्वांनी टाळकऱ्यांनी खूप साथ दिली आणि आमचे पकवाज महाराज खूप वा धन्यवाद महाराज एकदा टाळ वाजवा महाराजांना मराठवाड्यात खूप गुणवान लोक आहे हो मजा येते मराठवाड्यामध्ये कीर्तन करायची काय खरोखर एका पक्षा एकावनी बळी राशी आहे आता मागे खेडगावला पण कीर्तन झालं माझं इकडे तर खूप सुंदर साथ होती आपण सर्वांनी गजर केला पण बहने हो कोई मारी बेटिया होंगी कोई बहने होंगी कोई मारा माई सरकी होंगी तुमको शपथ है कि देव को नावले बकी कि इम्प्रेशन डाउन होता मारो अहो लग्न झालं वाकडा तिकडा नवरा राहतो पाहतो कुकडे चालतो कुकडे त्याचं जर नाव घेतलं तर त्याची बिल्डिंग त्याची स्टेट कोणाची होते काय बाई हे घर कोणाचं हे माझं तुम्ही बांधलं होतं का ते 50 लाखाचा जर नवऱ्याचा विमा आला आणि कदाचित काही घटना घडली तर विमा कोणाला भेटतो साहेब पवरे साहेब कोणाला भेटतो बाईला ना पहिला चान्स बाईला म्हणजे एकदा नाव घेतलं तर एवढा मोठा अधिकार त्यांचा मग जो भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहे त्याचं नाव घेतल्यावर काय तुम्हाला कमी पडणार आहे हा तर हाडामासाचा नवरा आहे पण तो तर सर्व आत्म्याचा नवरा परमात्मा आहे त्याच्यासाठी गोकुळातल्या गोपी घरात हातातलं काम समजा सोडून निघून गेल्या पळत पळत
यमुनेच्या वाळवंटात शरद पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी आणि विह्वळ झाली मी अंतःकरणी घरधंदा विसरली काय आनंद आहे. एकदा भक्तीचा रस पिऊन घ्या महाराज. जेव्हा त्या भक्तीचा रस आमची मीराबाई प्याली ना तर राजाची मुलगी त्या काळामध्ये आपल्या राजपूत स्त्रिया घुंगटामध्ये राहत होत्या पण भक्तीचा रंग लागला. कैसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाते गाने लगी महलों में पली बन के जोगन चली वो तो गली गली हरि गुण गाणे लगी. आपल्याला तर काही घुंगर बांधून नाचायला आम्ही सांगत नाही. ती नाचली. पग घुंगर बांध पग घुंगर बांध पग घुंगर बांध मेरा नाची रे पग घुंगर बांध मेरा नाची लोग कहे मेरा पैर बावड़ी माप कहे गुलनाशे मला फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि तुम्ही चांगला गजर केला आणि पुढच्या वर्षी बोलवलं तर मी येईल आणि तुम्ही जर काटकसर केली तर मी म्हणेल काही खरं नाही आपली बाया खरीच काही भक्ती नेऊन खांग मग लोक नाव रखंगा ना आपण को इनको महाराज कशी होणे बाया काही का भजन का होणे काय नाही. श्रीराम जय राम जय जय राम 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 बना हरे राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोलो श्याम रामचंद्र भगवान की जय हनुमान की जय. माझी कालर ताट होऊन गेले तुमचं भजन ऐकून. असो तुकाराम महाराजांना देवानं सांगितलं अजून काही इच्छा आहे का तुमची महाराज. तर तुकाराम महाराज म्हणाले हो माझी इच्छा आहे मला सुखानं तुम्ही गर्भवासात घालावं असं मला वाटतं. भगवंत म्हणाले तुकाराम महाराज अहो गर्भवास म्हणजे तुम्हाला काय एअर कंडिशनची रूम वाटली काय.
विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे अधोमुख न वासवरी खाली मुंडकन वर पाय अशा अवस्थेमध्ये तुम्ही असता आणि त्या ठिकाणी काय मात्रेलाचे गोडाऊन भरलेले आहे का काय विष्ठा आहे लेप आहे इतकं असल्यावर सुद्धा तुम्ही म्हणता गर्भवास अहो तुम्हीच तर किती वेळा वर्णन केलेलं आहे गर्भवास नको देवा गर्भवास आम्हाला एकदा या दुरिताचे ते या जाळ्यातून बाहेर काढ आणि आता म्हणता गर्भवास म्हणे महाराज ये वक्त वक्त की बात होती है समय समय की बात होती है त्यावेळेस मला भक्तीचा आनंद माहित नव्हता म्हणून मी मागणी केली होती तुम्हाला की एक वेळा मला तुम्ही या दुःखातून दूर करा पण आता मला कळलं की भक्तीमध्ये काय मजा आहे तुमच्या भजनामध्ये काय मजा आहे आणि मला हेही माहित आहे की तुम्ही जर मी जर गर्भवास मागितला तुम्ही जर तुम्हाला दिला तर मला गर्भवासाचं दुःख होणार नाही काय होणार नाही गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम गर्भवासी दुःख नाही येता समजा आपल्याला जर पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असलं आषाढी वारीला आणि आपण जर नवमीच्या पंचमी पर्यंत जरा ठीक असतं पण पंचमीच्या पुढे जर गेलात तर मग 20 तास 24 तास 30 तास 35 तास 36 40 तास काही लोकांचे पाय हे बम सुजून जातात काही काहींना दुखणे येतात आणि एवढ्या वेळ उभं राहून त्या मंदिरात गेले अनेक क्षणभर तुम्ही मस्तक टेकवता तोपर्यंत तो बाबा बोख्या वाजता कच्ची पकडतो असा लोटतो कुठे पंढरपूरला किती दुःख आहे आपल्याला त्या भगवंताच्या दर्शनासाठी पण त्याच पांडुरंगाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री येतात त्यांना काही धक्के बुक्के आहे त्यांचे काय पास असतात का तर ते सरकारचे प्रतिनिधी आहे म्हणून त्यांना त्याचं दुःख अजिबात नाही जेव्हा आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून इथे खाली येऊ तर आम्हालाही त्याचं दुःख होणार नाही दुःख कोणाला होईल जो अज्ञानी आहे जो पामर आहे त्याला होईल आम्हाला नाही दुःख होणार आणि आम्हाला माहित आहे की शरीर मी नाही मी शरीर नाही शरीर माझं आहे शरीराच्या माध्यमातून मला भक्ती करता येते मी जन्माला येत नाही मी मरत नाही जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाग हे मला माहित आहे आणि म्हणून महाराज माझी शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा अभंगाच्या 14 तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका Nagayi
ज्या संतांच्या कृपेनं ही सेवा पार पडली त्यांचं भजन करूया. सर्वांना एकच विनंती करतो, तुम्ही माझे जाती बांधव आहे आणि बाकीची सर्व मंडळी हे माणुसकी नात्यानं माझे बंधूच आहे. सर्व पाटील असतील, कोणी कोणत्या समाजाचे असतील, जाती जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी जात ह्या किरकोळ जाती आहे. राजपूत, परदेशी, पाटील एकच जात आहे. माणूस जात आहे आणि माणुसकी हा धर्म आहे. कोणती जात आहे? माणुसकी जात आहे आणि माणुसकी हा धर्म आहे माणसाचा. म्हणून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं आणि आपले राजपूत समाजाचं मांस खाण्याचा अजिबात धर्म नाही. पण आपण काय म्हणतो, हा मी क्षत्रिय आहे, खाणो आपलो धर्म आहे, पेनो आपलो धर्म आहे. आपण नाही खांगा तर कोण खांगा, आणि आपण नाही खायचं फिरे कोंबड्या कोण खांगो. जे जे जिभीना पाणी पिता त्यांचा धर्म मांस खाण्याचा आहे. जे होटानं पाणी पिणारे त्यांचा धर्म नाही. जैसे खावे अन्न तैसे होय मन, शुद्ध अन्न शुद्ध सात्विक अन्न खावं म्हणजे आपली बुद्धी शुद्ध सात्विक होते. भगवंतानं आपल्याला मोठ्या अट्टहासानं मोठ्या भाग्यानं आपल्याला हा देह प्राप्त झाला. या देहाचं सार्थक करून घ्या, चीज करून घ्या. मायबापा हो, भगवंताची भक्ती करा. बांधा सोप्या माड्या घरे, संसार करायला कोणी संत मना नाही करत. प्रपंच करावा नेटका, कुठे न दिसे फाटका, तरीच घ्यावा परमार्थाचा सुटका. ज्याला व्यवहार येत नाही तो परमार्थ करू शकत नाही. परमार्थ करणं म्हणजे थट्टेबाजी नाही. परमार्थ करण्यासाठी सुद्धा सत्राई पाहिजे. काय तुकडोजी महाराज म्हणता, व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. म्हणून अगोदर व्यवहार चांगला करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेस करी. शुद्ध गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. जवळ पैठण आहे, पैठणची मध्ये एकादशीची वारी करायची. आणि नाही वर्षाच्या वर्षी आपल्याला पंढरीला जाता येतं तर कमीत कमी जीवनामध्ये एकदा तरी त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे मला तुम्ही जर हे केलं तर मला खूप आनंद वाटेल. मी म्हणजे असा काही जातीवंत महाराज नाही, महाराज की जन्मापासून परंपरागत महाराज आहे. काय मी ठेकेदारी केली आहे. मी ग्रॅज्युएट माणूस असल्यानंतर ठेकेदारी केल्यानंतर मी राक्षस होतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण भगवंताची कृपा झाली आणि या भक्ती मार्गामध्ये काय आनंद आहे तो आनंद मला प्राप्त झाला. आणि मग मी लोकांना अनुभव घेऊन सांगू लागलो की अरे तुम्हाला त्याच्यामध्ये काय मजा आहे गळवा. तुम्ही तर हा चटाक हातपाव खात असाल हप्त्याची, आम्ही तर रोज रोज खाणारे तो या घोंगडीवर बोलतो. पण आम्ही त्याचा त्याग केला, तुम्ही त्याग करा. आम्ही बिघडलो बस, हीच अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलेलो विनोदे, मज क्षमा करणे संत्या नवे अंगी बहुतेक ती. कदाचित एखाद्याला काही टोचून टाचून वाटलं असेल का बा आपल्याला उद्देशून बोलले महाराज, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. कोणाला दुःख व्हावं असं मला वाटत नाही आणि मी बोलणारा नाही. ते सद्गुरू महाराज काय मुखातून बोलून घेतात ते त्यांना माहीत. झालेली सेवा भगवान श्रीरामांच्या चरणी, रामभक्त हनुमंतांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सर्वांनी गुणीजनांनी मला खूप साथ दिली म्हणून तुमचे पुन्हा पुन्हा त्रिवेळ नमस्कार करून तुमचे आभार मानतो. पुनश्च भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करतो. चाल म्हणा आता. सुख
ऐका, हे आजचं कीर्तन जे आहे हे उद्याला तुम्हाला विजयसिंग महाराज राजपूत बेटावतकर हे यूट्यूब चॅनलवर पुन्हा ऐकायला भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा पुन्हा आमचे कार्यक्रम पाहत राहा. त्याच्यामध्ये विजयसिंग महाराज राजपूत बेटावतकर किंवा तत्वार्थ कीर्तन सेवा असं नाव आहे ते आमच्या चॅनलचं. ते उद्याच्या दिवशी येईल. आता लाईव्ह नाही, त्याला कॉम्प्रेस करून आम्ही उद्याला सेंड करू. त्याच्या हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गावकरी मंडळ की सूचना